नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 स्तंभांवर आधारित 2047 साली विकसित महाराष्ट्र कसा असेल, तो कसा निर्माण करता येईल याचा एक आराखडाच देवेंद्र फडणवीस यांनी मांडला। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ किंवा तिसरी चौथ्या मुंबईचा आराखडा, स्वतंत्र AI विभाग, लाडक्या बहिणींना दिली जाणारी मदत अशी सुरू ठेवून भविष्यात त्यांना लखपती करण्याची योजना, अशा वेगवेगळ्या योजना आणि घोषणा त्यांनी यावेळी सादर केल्या। आपण देशाचं बजेट ज्यावेळेस सादर झालं होतं त्यावेळेस सुद्धा त्या बजेटचा अर्थ सोप्या पद्धतीने जाणून घेतला होता आणि आता महाराष्ट्राच्या बजेटचा अर्थ सुद्धा आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा CA वैभव देवधर। नमस्कार सर। नमस्कार। मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आपण ज्यावेळेस देशाचा बजेट अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळेस सुद्धा चर्चा केली होती आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बजेटवर आज आपण चर्चा करणार आहोत। $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याकडे आता महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की 2047 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था होण्याची पायाभरणी आपल्याला करायची आहे आणि त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आहे। तर या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य काय सांगाल? अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य सांगायचं तर तुमच्या प्रश्नातच खरं तर उत्तर आहे याचं की हा जो अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प हा एक रुटीन आकडेवारी प्रदर्शित करणं एवढ्यापुरतं मर्यादित न राहता राज्याचा एक अर्थव्यवस्थेचा दीर्घकालीन रोडमॅप कसा असायला पाहिजे ह्याचं उत्तर देणारा अशा पद्धतीचं हे बजेट आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। याच्यामध्ये असं आहे की 2 समांतर गोष्टी आपल्याला बजेटमध्ये होताना दिसतात। एक जी काही 2 समांतर धागे आपण म्हणू शकतो। पहिला धागा त्याच्यामधला असा आहे की आपल्याला सामाजिक संरक्षण जे लोकांना आहे, सामाजिक संरक्षण तर द्यायचंच आहे। मग ते देण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना असेल किंवा 50,000 रुपयापर्यंत त्यांना ते रेग्युलर कर्ज फेडणाऱ्यांना ते अनुदान आहे, ते अनुदान असेल किंवा लाडकी बहीण योजना सुरू ठेवलेली आहे, ही योजना असेल। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक अर्थसंकल्पनेचा धागा पकडलेला आहे की जे व्हल्नरेबल घटक आहेत समाजामधले, यांना आपल्याला संरक्षण द्यायचं आहे, एखादं 100% संरक्षण द्यायचं आहे, त्याच्यामध्ये कुठेही तडजोड करायची नाहीये। पण आता कसं आहे की कर्जमाफी किंवा अनुदान हे जे काही गोष्टी आहेत ह्या तात्कालिक दिलासा देणाऱ्या गोष्टी असू शकतात, पण दीर्घकालीन जे उद्दिष्ट आपलं आहे की 2047 मध्ये आपल्याला विकसित महाराष्ट्र विकसित करायचं आहे, तर त्या दृष्टीने राज्याची जी आर्थिक क्षमता आहे, क्षमता वाढणं ही सुद्धा एक तितकीच महत्वाची गोष्ट आहे। तर ते उद्दिष्ट काय म्हणतो आपण साध्य करण्यासाठी दुसरी जे धागा अर्थव्यवस्थेने अर्थसंकल्पने पकडलेला आहे तो असा आहे की आपल्याला गुंतवणुकीसाठी MOU करायचे, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचंय, रस्ते बांधायचे, बंदरं बांधायचे किंवा AI असेल किंवा डेटा सेंटर असेल, अशा दृष्टीने जे फ्युचरिस्टिक ग्रोथ देणाऱ्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतोय। एकाच वेळी सामाजिक संरक्षण आणि त्याच वेळी आर्थिक क्षमतेची वृद्धी अशा 2 समांतर धागे पकडून हा अर्थसंकल्प पुढे जाताना दिसतो। तिसरं एक वैशिष्ट्य याच्यामध्ये असं सांगता येईल की ह्या सगळ्या गोष्टी करताना कसं आहे ना, घोषणा करणं खूप सोपं असतं, पण पैशाचं स्ट्रोंग आणता येत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती। तर हे जे काही घोषणा आपण केलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये, तर ह्या घोषणा रिअलिस्टिक पद्धतीने अचीव होतील का, तर त्याच्यासाठी आर्थिक शिस्त किंवा फिस्कल डिसिप्लिन जी आहे ते डिसिप्लिन पाळणं पण महत्वाचं आहे। तर हे एक महत्वाचं तिसरं वैशिष्ट्य आहे की मोठ्या प्रमाणात घोषणा करताना सरकारने वित्तीय शिस्त कुठेही सोडलेली नाहीये। म्हणजे आपलं फिस्कल डेफिसिट जे आहे ते 2.8% महाराष्ट्राच्या GSDPच्या म्हणजे स्टेट GDPच्या 2.8% एवढं आपण प्रेडिक्ट केलेलं आहे। म्हणजे जी मर्यादा आहे 3% घालून दिलेली राज्यानं फिस्कल डेफिसिट, त्या मर्यादेच्या आतमध्ये राहून आपण ह्या सगळ्या घोषणा ज्या काय आहेत त्या घोषणा करून त्या अचीव करण्याचा प्रयत्न करतोय। 3 महत्वाच्या गोष्टी जसं मी सांगितलं, पहिली गोष्ट अशी की लॉंग टर्म व्हिजन आहे, दुसरी गोष्ट आर्थिक क्षमता वृद्धी आणि सामाजिक संरक्षण, या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळी चालू ठेवायच्या। आणि तिसरी महत्वाची गोष्ट की हे सगळं करताना पण कुठेही आर्थिक शिस्त जी आहे ती आर्थिक शिस्त सोडत नाही किंवा बेफिक्री पद्धतीने आपण कुठल्याही गोष्टी करत नाही। या 3 महत्वाची वैशिष्ट्य आपल्याला या अर्थसंकल्पाची सांगता येईल। नक्कीच। आता भारताच्या दृष्टीने विचार केला तर भारताच्या GDP मध्ये राज्याचा वाटा हा जवळपास 14% आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे।
आणि देशातल्या सर्वात प्रभावी राज्य अर्थव्यवस्थांपैकी एक महाराष्ट्र राज्य आहे. तर त्याविषयी काय सांगाल? तर बघा असं आहे की देशाची जी अर्थव्यवस्था आहे, तुम्ही अगदी योग्य पद्धतीने इथे उल्लेख केला की टोटल देशाचा जो जीडीपी आहे त्या जीडीपी मधला 14% भाग जो आहे हा महाराष्ट्राकडनं कॉन्ट्रीब्युट होतो. म्हणजे 100 रुपयाच्या वस्तू जर 100 रुपयाच्या जीडीपी मध्ये 14 रुपये महाराष्ट्राकडनं जातात आणि हा सगळ्यात जास्त वाटा महाराष्ट्राचा जो आहे तो देशाच्या जीडीपी मध्ये आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट, म्हणजे आकाराने महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था मोठी आहे. आणि ह्याचा दुसरा एक गोष्ट किंवा दुसरा पैलू याचा असा आहे की देशामध्ये काय होणार किंवा देशाची अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने जाणार आहे, तर ती दिशा ठरवण्याचं एक मोठं काम महाराष्ट्राचं बजेट करतं किंवा महाराष्ट्र करतो असं म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट की आपण जेव्हा केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल चर्चा केली, तर त्या केसमध्ये महाराष्ट्र देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती 7.2% किंवा 7.4% ह्या रेंजमध्ये वाढेल असा जो एक अंदाज आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाज आहे 7.9%. म्हणजे साधारण देशाच्या वाढीला अलाईन होऊन अशा पद्धतीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा आपली वाढते हे आपल्याला बघायला मिळतं. दुसरी महत्वाची गोष्ट एक हा झाला अर्थव्यवस्थेचा आकाराच्या बाबतीत. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो अर्थव्यवस्थेचा आकार किंवा महाराष्ट्राची जी इकॉनॉमी वाढते ही डायव्हर्सिफाईड पद्धतीने वाढते. म्हणजे कुठल्याही एका क्षेत्रावर ती फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे वाढते असं नाहीये. तर आपल्याकडे एक्सपोर्टचा मुंबईचा जर विचार केला, मुंबई हे वित्तीय क्षेत्राचं एक हब आहे, वित्तीय क्षेत्राचं मुख्यालय आहे भारताचं. तो अनेक बँका असतील, एनबीएफसी कंपनीज असतील किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था असतील, मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे एकूणच जे काय भांडवलाचा प्रवाह आपल्या देशामध्ये येणार आहे हा मुंबईच्या थ्रू रूट होतो. सो तो एक महत्व आपल्या दृष्टीने मुंबई सांगते. दुसरी गोष्ट अशी आहे की पुण्याचा जर विचार केला तर पुणे हे आयटी सेक्टर असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टरचं एक मोठं हब आहे. तो महाराष्ट्राकडून जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा महाराष्ट्र ठरवतो हे आपण बघितलं. दुसरा महत्वाची अशी गोष्ट आहे की देशाने जे धोरण ठरवलेलं आहे पुढे जाण्याचं, तर त्याच्याशी अलाईन असलेलं धोरण महाराष्ट्राने आखणं ही सुद्धा आपल्याला गरजेची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. तर त्या दृष्टीने पण आपण तिथे अलाईन होणार आहे. म्हणजे ते जे स्ट्रॅटेजिक क्षेत्र आहेत, एआय असेल किंवा डेटा सेंटर असेल, हे जे काही फ्युचरिस्टिक क्षेत्र आहेत ह्याच्याशी अलाईन होणाऱ्या पॉलिसीज आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये मांडलेल्या बघायला मिळतात. पण याच्यामध्ये थोडी एक अंडरलाईन किंवा एक अंडर करंट आपण जो म्हणतो तो असा आहे की जो महत्वाचा आहे आणि लक्षात घेणं गरजेचं आहे की ही जी वाढ आहे ही वाढ जरी आपण नोंदवत असलो तरी ही वाढ आहे समसम विभागलेली नाहीये सगळी. म्हणजे आपण एमएमआर रिजन, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन असेल किंवा पुणे रिजन असेल, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ही जी महत्वाची शहरं आहेत, ह्या शहरांच्या अवतीभोवती कुठेतरी ती वाढ जी आहे किंवा जी काही ग्रोथ आहे ही केंद्रित झालेली बघायला मिळते. त्याच्यामुळे असं होतं की प्रादेशिक असमतोल थोड्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये आहे ही गोष्ट आपल्याला इथे मान्य करावी लागते. म्हणजे विदर्भ असेल, कोकण असेल, ह्या जे काही मराठवाडा असेल, इथे ही वाढ तितक्या प्रमाणात त्याचे इफेक्ट पोहोचायला हवेत तितक्या प्रमाणात ते पोहोचत नाहीयेत. ते वाढवण्यासाठी थोडं प्रयत्न करणं आपल्याला इथे गरजेचं आहे. सो ग्रोथ मॉडेल आपलं आहे, त्याच्या जोडीने इन्क्लुजनचं जे मॉडेल आहे, म्हणजे ही जी वाढ आहे या वाढीचे इफेक्ट तळागाळापर्यंत सगळीकडे पोहोचवणं हे आपल्या पॉलिसी समोरचं एक मोठं धोरण किंवा मोठं एक आव्हान पुढच्या काळामध्ये असेल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने 3 महत्त्वाची क्षेत्र असतात, ते म्हणजे कृषी, उद्योग आणि सेवा. तर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये या तिन्ही क्षेत्रांचं योगदान कसं आहे? आता बघा, जसा देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर होतो अशाच पद्धतीने महाराष्ट्राचा सुद्धा आर्थिक पाहणी अहवाल बजेटच्या आदल्या दिवशी सादर झाला. तर याच्यामध्ये जे आकडे आले त्या आकड्याकडे थोडं आपण लक्ष देऊया की जी काही ग्रोथ आपल्या इकॉनॉमीची झालेली आहे महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राची जी वाढ आहे ती गेल्या वर्षात साधारण 3.4%, 3.5%च्या आसपास दराने झाली. मॅन्युफॅक्चरिंग उद्योग क्षेत्राची वाढ जी आहे ती 5.7%च्या आसपास झाली आणि सेवा क्षेत्राची जी वाढ आहे ती जवळपास 9% एवढ्या दराने सेवा क्षेत्र जे आहे ते गेल्या वर्षी वाढलेलं आहे. म्हणजे राज्याच्या आर्थिक घोडदौडीचा जो रथ आहे तर ह्या रथाचे जी एक महत्वाचा जो फ्युएल आहे हे रथ चालवणार तर ते सेवा क्षेत्र आहे. कारण सेवा क्षेत्रामध्ये वाढ जी आहे ती सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वित्तीय सेवा, डेटा सेंटर, एआय रिलेटेड बाकी सगळ्या गोष्टी या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात किंवा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात काय म्हणू शकतो आपण वाटा आहे. पण हे करताना शेती हे जे क्षेत्र आहे, शेती क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणात आजही आपला महाराष्ट्राचा जो समाज आहे तो आपल्या उपजीविकेसाठी अवलंबून आहे. ही पण गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. त्याच्यामुळे सेवा क्षेत्राची 9% वाढ आणि कृषी क्षेत्राची वाढ ती 3% याच्यामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसतोय, हा वाढीचा फरक कुठेतरी कमी करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आपल्याकडे धोरण आहेत. म्हणजे कर्जमाफी आहे,
किंवा 50,000चं अनुदान हे तात्कालिक उपाय, हे तात्कालिक काय म्हणतो आपण परिणाम देणारे उपाय आपण योजले आहेत ते आहेतच. पण त्याच जोडीने दीर्घकालीन दृष्टीने या आधारित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असेल किंवा नदी जोड प्रकल्प राबवून जिथे दुष्काळी भाग आहे तिथे पाणी पोहोचवणं असेल. ओके, तर अशा सगळ्या गोष्टी ह्या ज्या काय आहेत ह्या सुद्धा आपण करताना जी सेवा जी आहे, जे आहे, जे थोडी क्षेत्र आहे तर त्याला वाढ देण्यासाठी किंवा त्याला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही पद्धतीच्या उपाययोजना केलेल्या मध्ये बघायला मिळतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की उद्योग क्षेत्र किंवा मॅन्युफॅक्चरिंग हे जे क्षेत्र आहे ह्याची वाढ जी आहे 5.7%, म्हणजे 5.5 ते 6% आसपास झालेली आपल्याला बघायला मिळते. तर याच्यामध्ये ऑटोमोबाईल असेल, फार्मा असेल, इंजिनिअरिंग असेल, बरीच क्षेत्र असतात की जी आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कन्सिडर करतो. तर ह्याचं महत्वाची गोष्ट अशी आहे की ते बघा, सेवा क्षेत्रामध्ये जी वाढ होते ही वाढ मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट निर्माण करत नाही, जरी इकॉनॉमीमध्ये त्याचा वाटा जास्त असला तरी. जेव्हा आपल्याला व्यापक प्रमाणात रोजगार निर्मिती करायची आहे, व्यापक प्रमाणात तळागाळापर्यंत या सगळ्या गोष्टींचा परिणाम पोहोचवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याकडे उद्योग क्षेत्राची वाढ जी आहे ती थोडीशी जी आता मागे पडली ती अजून जोमाने पुढे होणं अजून जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीने पण ओव्हरऑल जे काही इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स बांधणं असेल, म्हणा किंवा तिसरे मुंबईचा जो प्रकल्प चर्चा झाली, वडाळा गेटवेच्या मोठ्या मेट्रोची चर्चा झाली, किंवा त्याच्याबरोबर मोठे हायवेज असतील किंवा ह्या सगळ्याचं जे एक विस्तार करायचं एक प्रयोजन राज्य सरकारने ठेवलेलं आहे, तर त्या सगळ्याचा इफेक्ट जो आहे तो येत्या काळामध्ये आपल्याला काय म्हणतो आपण उद्योग क्षेत्राच्या वाढीवर सुद्धा बघायला मिळेल. चॅलेंज काय आहे की सर्व्हिस सेक्टरमुळे किंवा सर्व्हिस सेक्टर लेड जी ग्रोथ आहे ही ग्रोथ बाकी सगळ्या अर्धशहरी किंवा निमशहरी भाग जो महाराष्ट्राचा आहे इथपर्यंत कशी पोहोचवता येईल ह्या दृष्टीने एक आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने पावलं आपल्याला अर्थव्यवस्थेत अर्थसंकल्पामध्ये टाकलेली नक्कीच बघायला मिळेल. आता या अर्थसंकल्पात जर पाहिलं तर वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत किंवा वेगवेगळ्या योजना सुद्धा सांगण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजना किंवा कर्जमाफी योजना किंवा इतर सामाजिक योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला दिसतोय. काही जणांचं असं सुद्धा मत आहे की अशा योजनांमुळे राज्याच्या वित्तीय स्थितीवर किंवा राज्याच्या तिजोरीवर ताण येऊ शकतो. तर त्याबद्दल काय सांगाल? बघा, आता हे ज्या काही सामाजिक मदतीच्या किंवा ह्या ज्या काही योजना आहेत लाडकी बहीण योजना की जिथे थेट पैसे दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातात, अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना दोन पैलूंनी आपल्याला बघायला लागतात. पहिला पैलू महत्वाचा आहे की जो सामाजिक बाजूचा पैलू आहे. ती कसं असतं की जेव्हा थेट 1,500 रुपये दर महिन्याला महिलांच्या हातामध्ये किंवा महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात, तर याच्यामुळे ग्रामीण भागातले किंवा अल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न असणारा जो वर्ग आहे माझ्या ह्या लोकांसाठी 1,500 रुपये खूप मोठे आहे. त्याच्यामुळे काय होतं की खर्च करण्यासाठी त्यांच्या हातात पैसा जातो, लिक्विडिटी वाढते आणि हे 1,500 रुपये जेव्हा त्यांना मिळतात तेव्हा इफेक्टिव्हली ते पैसे मार्केटमध्ये खर्च होतात, त्यातनं रेव्हेन्यू जनरेट होतो म्हणा किंवा महाराष्ट्र त्याच्यामधनं वाढतो किंवा टॅक्सेस मधून रेव्हेन्यू गव्हर्नमेंटचा वाढतो, असे मल्टिप्लायर इफेक्ट त्याचे असतात. तो सामाजिक बाजूच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण अल्प उत्पन्न गट किंवा ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हे जे काही योजना आहेत त्या सामाजिक पैलूच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचे इफेक्ट आपल्याला झालेले बघायला मिळतात. दुसरी बाजू जी आहे ह्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात या योजनांवर टीका केली जाते किंवा तर त्याच्याबाबतीत आपण थोडं एक बघूया की आकडे काय सांगतात. दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू ही त्यातल्या फिस्कल ह्याची किंवा आर्थिक ताण या गोष्टीमुळे किती येतो याची आहे. तर आपण बघितलं साधारण तर आपल्याला त्याच्या बजेटमध्ये 45,891 कोटी रुपयाची महसुली तूट आहे. ओके, महसुली तूट याचा अर्थ काय की राज्याचे जे दैनंदिन खर्च आहेत ते दैनंदिन खर्च पेक्षा दैनंदिन ह्याच्यातून टॅक्सेस किंवा बाकी शुल्क ह्याच्यातून मिळालं जे उत्पन्न आहे गव्हर्नमेंटचं हे खर्चापेक्षा 45,000 कोटी रुपयाने कमी आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि याच्यामध्ये जर लाडकी बहीण योजनेसाठी केलेली तरतूद जर आपण बघितली आताच्या अर्थसंकल्पात सर 27,000 कोटी रुपयाची. ओके, तर 45,000 कोटी ही जी तूट आहे ही तुटीमध्ये जे महसुली खर्च आहे त्याच्यामध्ये ह्या सबसिडीज किंवा या योजना ह्यांच्यावर होणारा खर्च सुद्धा महसुली खर्चामध्ये पकडला जातो. साधारण 45,000 कोटीची महसुली तूट आणि त्यातली 27,000 कोटी लाडक्या बहीण योजनेसाठीची तरतूद म्हणजे साधारण 60% यातली जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याला ह्या योजनेसाठी गव्हर्नमेंटने म्हणजे ह्या योजनेने तुटीमधली 60% रक्कम ही या योजनेसाठी आपल्याला गव्हर्नमेंटने तरतूद केलेली बघायला मिळते. तर ह्या पर्टिक्युलर गोष्टीमुळे बऱ्याचदा एक हेडलाईन पॉईंट म्हणून ह्या गोष्टी वापरल्या जातात की बाबा ह्याच्यामुळे आर्थिक व्यवस्थेत ताण आहे किंवा ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघा असं आहे की
याच्यामुळे महसुली तुटीमध्ये या योजनेचा महत्वाचा मोठा वजन आहे का, तर आहे, हे आपण नकारू शकत नाही, अजिबात नकारू शकत. पण त्याच जोडीने ह्याच्या जोडीला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीमुळे पण तूट निर्माण होतो. म्हणजे फक्त एका योजनेसाठी पैसे दिले म्हणून सरकारला महसुली तूट आली असं आपल्याला अजिबातच म्हणता येत नाही. ओके, पण हा पॉईंट पुढे करून कुठेतरी त्या योजनेवर टीका करण्याचं काम आपल्याला होताना बघायला मिळेल. तर दुसरी गोष्ट अशी आहे की याचा सामाजिक पैलू जो आहे तो पैलू पण आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. सो अर्थात आर्थिक गणितांवर थोडाफार ताण या गोष्टीमुळे येतो का, तर येऊ शकतो. ती गोष्ट आपण नाकारत नाहीये. पण याच्यामध्ये कसं आहे की भविष्याचा जर विचार केला, म्हणजे भविष्यातली जी धोरणं आहेत राज्याची, की ज्याच्यामध्ये उद्योगांची वाढ असेल किंवा नवीन नवीन गुंतवणूक राज्यात आणणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे की ओव्हरऑल जो जीडीपी राज्याचा आहे किंवा ओव्हरऑल जे काय राज्याची आर्थिक परिस्थिती आहे ती वाढत जाणार. ओके, किंवा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ होणार आहे. तो जेव्हा आपण ही महसुली तूट काढतो त्याच्यामध्ये असतं उत्पन्नाचा डिनॉमिनेटर. ओके, तो डिनॉमिनेटर जसा मोठा मोठा होत जाईल तसं ओव्हर पिरियड हे जे काही पर्सेंटेज आहे या योजनेवर खर्च होणाऱ्या पैशाचं, ते ओव्हर पिरियड कमी आपल्याला करता येऊ शकतं. तो महत्वाचं काय आहे की थोडा आर्थिक ताण आत्ता जाणवतोय का जाणवतोय, पण तो कमी करण्यासाठी भविष्यात सरकारचं उत्पन्न वाढवणे, राज्याचा जीडीपी मोठ्या प्रमाणात वाढवणे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणे, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने राज्याने पावलं उचललेली आपल्याला बघायला मिळतात. दुसरा एक याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की अर्थशास्त्रात जेव्हा आपण कुठल्या गोष्टीबद्दल बोलतो, तर तेव्हा प्रत्येक गोष्टीला ना अपॉर्च्युनिटी कॉस्ट. याचा अर्थ काय की जेव्हा मी बघा माझ्याकडची साधनं आहेत ती मर्यादित आहे, पैसा आहे तो मर्यादित आहे, त्याच्यामध्ये मला बऱ्याच भरपूर गोष्टी कुठल्या कुठल्या करायच्या. तर जेव्हा मी काही ठराविक रक्कम या योजनेसाठी काय म्हणतो आपण बाजूला ठेवतो, तर तेव्हा आपण त्यासारख्या प्रयत्न आपण हायवे बांधू शकलो असतो किंवा अजून काही इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स बांधू शकलो असतो. ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. तो ही त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. तर त्या दृष्टीने कुठेतरी हा समतोल साधण्याचा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा हे सगळं जरी असलं की ह्याच्यातला मोठा वाटा महसूल तुटीमध्ये या योजनेवर जरी जात असला तरी आपल्याकडे एक कायदा आहे त्याला FRBM ऍक्ट म्हणतात, म्हणजे फिनान्शियल फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, ज्याच्यामध्ये राज्यांनी आपली आपण फिस्कल डेफिसिट किती ठेवलं पाहिजे किंवा राज्याच्या कर्जाची मर्यादा किती असली पाहिजे ह्याच्याबद्दलचे जे आर्थिक शिस्तीचे निकष घातलेले आहेत, हे निकष आपण कुठे ओलांडत नाही. म्हणजे आपली जे फिस्कल डेफिसिट आहे ते FRBM ऍक्टने घालून दिलेली 3% मर्यादा त्याच्या आतमध्येच आहे किंवा राज्याच्या कर्जासाठी जी मर्यादा आहे ह्या सगळ्या त्याच्या आतमध्येच आहे. त्याच्यामुळे ह्या योजनेमुळे थोडाफार एक ओढाताण जरी होत असली तरी पण ओव्हरऑल पिक्चर या दृष्टीने बघितलं तर ते तितकंसं स्ट्रेस निर्माण करेल असं आता तरी वाटत नाही. पण ह्याच्या खाली अजम्पशन असं आहे की हे जे काही उद्योगांसाठी MOU झालेत किंवा या ज्या काही गुंतवणुकी येणार आहेत, तर त्या गुंतवणुकी लवकरात लवकर म्हणजे त्याच्यातून उत्पादन निर्माण होऊन लोकांना रोजगार मिळावे तर राज्याचं जीडीपी वाढावं. हे जर झालं तर या योजनेचा फार ताण काय आपल्याला सोसावं लागेल असं वाटत. आता जर व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची दिशा, पुढची दिशा नेमकी काय सांगते? व्यापक दृष्टीने बघायला गेलं तर 3 शब्द आपल्याला किंवा 3 धोरणं आपल्याला सांगता येतील या दिशेने. एक तर ते इन्क्लुजनचं धोरण आहे की सर्व समाजातील घटकांपर्यंत त्या विकासाची फळं जी आहेत किंवा ज्या ह्या आर्थिक वाढीची जी फळं आहेत ती पोहोचली गेली पाहिजे. तो इन्क्लुजन हा एक व्यापक दृष्टीने महत्वाचा आपला एक धोरणात्मक बाजू आहे. दुसरी जी आहे ती इन्फ्रास्ट्रक्चरची आहे. ओके, ती कसं आहे की वेलफेअर स्कीम्स आपण भरपूर राबवतो. वेलफेअर स्कीम्समुळे काय होतं की दीर्घकालीन उपाययोजना किंवा आपण जे विकसित महाराष्ट्राचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे 2047 साठी, तर त्या दृष्टीने आपल्याला जर वाटचाल करायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर आपल्याला खर्च करणं गरजेचं आहे. तो त्याच्यामध्ये हायवेचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा उत्पादक क्षमता वाढीसाठी इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स बांधणं असेल, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करायच्या आहेत. सो इन्क्लुजनच्या जोडीने दुसरं आपण जे म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर हा त्यातला एक महत्वाचा पार्ट आहे आणि व्यापक दृष्टीने तिसरा महत्वाचा पार्ट जो आहे तो स्केलचा पार्ट. म्हणजे आता बघा आपण या वर्षीचं जीडीपी महाराष्ट्राचं 51 लाख कोटी आपण एक्सपेक्ट करतोय. सो ½ ट्रिलियन मार्क जो आहे तो आपण ऑलरेडी अचीव्ह केलेला आहे. पुढचं टार्गेट आपल्याला 1 ट्रिलियन मार्क अचीव्ह करण्याचं आहे आणि 1 ट्रिलियनच्या पुढे जाऊन आपल्याला 2047 पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्राची या स्केल पर्यंत वाढवायची आहे. हे जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, तर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली खर्च करून किंवा महाराष्ट्राची उत्पादन क्षमता वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरा एक भविष्याच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला काय दिसते की महाराष्ट्राची जी पुढची डेव्हलपमेंट आहे याच्या पुढची ती अर्बनायझेशन ड्रिव्हन डेव्हलपमेंट होणार. म्हणजे थोडक्यात
शहरांमधली लोकसंख्या पण हळूहळू वाढते किंवा उद्योगधंदे किंवा ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या शहरांच्या आसपास आपल्याला कुठेतरी काय म्हणतो आपण एक त्याचे क्लस्टर झालेले किंवा त्या एकत्रित झालेले आपल्याला बघायला मिळते. तर त्याच्यामुळे अर्बनायझेशन ड्रिव्हन किंवा शहरी अर्थकारण हा एक मोठा भाग असणार आहे की जो महाराष्ट्राची भविष्यातली ग्रोथ जी आहे ती ग्रोथ ड्राईव्ह करेल. पण हे करताना ही ग्रोथ आपली टिकाऊ ठेवायची असेल तर महत्वाचं काय आहे की शहरी अर्थकारणामुळे वाढत जाणारी जी काय अर्थव्यवस्था आहे किंवा त्याच्यामुळे जे काय होणारे फायदे आहेत हे फायदे आपल्याला ग्रामीण भाग आणि शेतीवर आधारित जी काय आपली लोकसंख्या आहे या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं पण महत्वाचं आहे. सो आपल्याला स्केल, आपल्याला इन्क्लुजन आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी इन्फ्रास्ट्रक्चर या 3 महत्वाच्या काय म्हणतो आपण धोरणांवर किंवा 3 महत्वाच्या लक्ष समोर ठेवून महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था आपल्याला पुढे जाताना बघायला मिळेल. पण याच्यामध्ये सरकारसमोरचं चॅलेंज काय आहे की अर्बन ड्रिव्हन जरी अर्थव्यवस्था आपली होणार असली तरी ती ग्रोथ कुठेतरी शहरांपुरती मर्यादित न राहता ती सर्वसमावेशक किंवा सगळीकडे ती त्याचा इफेक्ट पसरावा ह्याच्यासाठी आपल्याला धोरण आखणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला जर आपण आर्थिक शिस्त पाळली तरच ह्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो. कसं आहे घोषणा करणं सोपं आहे पण प्रत्यक्षात त्यासाठी पैसा आणायचा कुठून किंवा तो खर्च करायचा कशा पद्धतीने ह्याला जे एक मानकं घालून दिलेली आहे ही आपण म्हणजे थोडक्यात ह्या मर्यादा वित्तीय शिस्तीच्या त्या मर्यादांचं उल्लंघन न करता त्याच्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी अचीव्ह करतो. हे एक राज्य सरकार समोरचं महत्वाचं चॅलेंज असणार आहे आणि त्या दृष्टीने आपण भविष्यात आपल्याला बघायला लागेल की कशा दृष्टीने आपण पावलं याच्यामध्ये टाकू. नक्कीच. म्हणजे विकासाच्या दिशेने वाटचाल करणारी आपली अर्थव्यवस्था आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा जे काही चॅलेंजेस आहे ते तुम्ही सोप्या भाषेत सांगितले. बऱ्याचदा काय होतं की अर्थसंकल्प हा नुसता आकड्यांचा खेळ असतो आणि सर्वसामान्य माणसांना ती गुंतागुंतीची वाटते. त्यामुळे अर्थसंकल्प नेमका काय आहे हे अगदी सोप्या भाषेत तुम्ही समजावून सांगितलं. त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक बऱ्याचदा आपण घरचं बजेट आखताना सुद्धा आपली कसरत होते. त्यावरून आपल्या लक्षात येईल की राज्याचं किंवा देशाचं बजेट आखणं ही अजिबात सोपी गोष्ट नसते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर आपण बऱ्याच चर्चा ऐकतो, पण आजच्या या चर्चेतून अर्थसंकल्प नेमका काय आहे, अर्थसंकल्पाची पुढची दिशा काय आहे किंवा ज्या काही योजना सांगितल्या गेल्या, ज्या काही घोषणा सांगितल्या गेल्या त्यातले चॅलेंजेस सुद्धा काय हे आज आपण समजून घेतलं. आणि मला खात्री आहे की हा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण कायम चर्चा करत राहणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.